नमस्कार शेतकरी मित्रांनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 11 यामध्ये रोपाला लवकरात लवकर फुटवे कसे आणायचे. शेतकरी मित्रांनो, या अगोदरचे 1 ते 10 पार्ट हे आपल्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूबच्या चॅनलवर अवेलेबल आहेत. ती माहिती पाहून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, 100+ उत्पादन काढण्यासाठी फुटवा हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. जेवढा लवकर फुटवा होईल तेवढा लवकर सेट करून लवकरात लवकर आपण प्लॉट बांधणीला आणू शकतो. त्यासाठी जी प्रोसिजर असते ते डे 1 पासून प्रोसिजर असते. डे 1 पासून कशी प्रोसिजर असते, धरून चला आपण रोप लागवड केली तर रोप लागवड केल्यानंतर सरासरी 25व्या दिवसानंतर फुटवा निघतो आणि कांडी लागवड केली तर कांडीला सरासरी 35 ते 40 दिवसानंतर फुटवे निघतात. मग ती प्रोसिजर कशी असते तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही रोप लागवड करताय, बरेच शेतकरी असे आहेत की रोप लागवड केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण ड्रिंचिंग करतो. पण ही ड्रिंचिंग देते वेळी आपल्याला हे बी कळायला पाहिजे आपण जे ड्रिंचिंग दिल्या त्याचा उपयोग होतो काय नाही. रोप लागवड केल्यानंतर सरासरी जमिनीमध्ये त्या झाडाला सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा त्याला सेटअप होण्यासाठी 8 ते 9 दिवसानंतर सेटअप व्हायला चालू होतात किंवा पांढऱ्या मुळ्या सुटायला चालू होतात. तेव्हा पांढऱ्या मुळ्या सुटत असताना आपण तेव्हा 8व्या 9व्या दिवसानंतर अमोनियाच्या पाण्यानंतर जर ड्रिंचिंग दिली तर ती जास्त उपयोगात येते. त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळीच्या चांगल्या पद्धतीने वाढ होते. पांढऱ्या मुळीबरोबर तंतुमुळीची वाढ होते, केशमुळीची वाढ होते. त्याच्यामुळं स्टिकची जाडी वाढते आणि लवकरात लवकर फुटवा निघतो. मग ते आळवणी कोणती द्यायची. शेतकरी मित्रांनो, आळवणी देत्यावेळी आम्ही आमच्या कंपनीचं आचार्य ॲग्रोचं आचार्यश्री आणि आचार्य जीची पहिली आळवणी देतो. नाहीतर शुगरकेन किटमधलं पावडर नंबर 1ची आळवणी देतो. यासोबत 19-19 1 किलो हे सुद्धा ड्रिंचिंगमध्ये देतो. हे दिल्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची चांगल्या पद्धतीनं वाढ होते. चांगल्या पद्धतीनं वाढ झाल्यामुळं अन्नद्रव्यांची अपटेक प्रोसिजर चांगल्या पद्धतीनं होते. खोडाची जाडी लवकर जास्तीत जास्त वाढते आणि फुटव्याला रोप लवकरात लवकर येतं. ही माहिती जर आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.